मित्रांनो नमस्कार। या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच कालच्या व्हिडिओमध्ये आपण माळा तयार करायला सुरुवात केली होती आणि तो माळा बघा आता इथं तयार झाला आहे। फक्त जिथं जॉईंट आहेत किंवा जिथं लाकडं मोकळे आहेत ना तिथं आता तारीनं फिट करायचं काम चालू आहे, म्हणजे आवरायचं काम चालू आहे। म्हणजे ते लाकडं सरकणार नाही किंवा एक साईडला होऊन मध्ये गॅप पडणार नाही, म्हणून ते तारीनं आता आवरायचं आहे। तर आपण जर पाहिलं तर बघा खालून पण कमीत कमी 2-2.5 फुटाचा गॅप आहे त्याला, म्हणजे खालून पूर्ण जागा मोकळी आहे। पाठीमागच्या साईडला आपल्या शेडची जी पडदे आहेत त्या पडदीवरच लाकडं टेकवली आहे आणि अजून वरतील्या साईडला पण जी पडदे आहेत शेडची त्या पडदीवरच लाकडं टेकविले आणि खालतील्या बाजूला जर पाहिलं तो सिमेंटचा जो डॅम आहे त्याच्यावरती लाकूड टेकविले आणि ते तारीनं आवरून घेतले, बांधून घेतले। मित्रांनो आता हे सगळं काम आहे ना एकदम कमी खर्चात झालं आहे। हेच काम जर आता नवीन करायचं असतं किंवा नवीन मटेरियल घेऊन जर करायचं असतं तर खूप खर्चिक गेलं असतं आणि पाहिजे तसं लाकडं आता भेटले नसते, सगळं स्टीलमध्येच काम करावं लागलं असतं। पण हे जे जुनं मटेरियल होतं त्याचा उपयोग कसा करायचा आणि कुठं करायचा हे आज आपण पाहिलेलं आहे। जर आपल्या शेडमध्ये किंवा आपल्या घरामध्ये काही आडगळीच्या वस्तू जर ठेवायच्या असतील किंवा आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे खर्च करून जे ड्रिपचं साहित्य घेतो शेतीसाठी त्याच्यासाठी माळा असणं खूप गरजेचं आहे। आता आपण भरपूर ठिकाणी बघतोय काही लोक झाडांमध्ये ते झाडांचा जे खोड राहते त्याच्यामध्ये ते ड्रिपचं साहित्य अटकीत आहे किंवा तारी आपल्या टमाट्याच्या वालोळीच्या ज्या तारी आहेत त्या तारी झाडांचे जे खोड आहेत ते फांटी छाटलेलं त्याच्यामध्ये ते अटकेलं राहते। कालांतराने काय होतं ते झाड वाढून जाते, मोठं होतं आणि मग ते काढायला अवघड होऊन जाते। तारी असेल ड्रिपच्या नळ्या असतील ते काढायला खूप अवघड होऊन जातं। कधी कधी त्या तारीने त्याने झाडं तोडावं लागतं त्याच्यासाठी, तेव्हा ते तारी नळ्या निघते। पण आपण आपल्याकडे जे मटेरियल पडलेलं होतं काही वर्षापूर्वीपासून त्याचाही तो आता उपयोग केलेला आहे। आता हा जो माळा आहे हा माळा आपल्याला एकसारखा किंवा सरळ दिसत नाही। त्याचं कारण काय तर आपण ही जुनी लाकडं वापरलेले, नवीन वापरलेले नाही आहे। जुने लाकडं असल्यामुळं जसं झाड तोडलं तसंच ते लाकडं वाळलेलं आहे आणि ते मग आडवं तिडवं किंवा त्याला ज्या फांद्या फुटलेल्या तशा पुढं डुबशेल निघालेले तेच लाकडं तसे वाळलेले तेच आपण आता इथं वापरलेले। लाकडांना अजून पण कीड लागलेली नाही आहे। त्याचं कारण काय तर लाकडं जास्त म्हणजे अडचणीच्या जाग्यात पडले नाही। म्हणजे जास्त तुम्ही जर तुमच्याकडे पण जर लाकडं असतील ते लाकडं जर तुम्ही अडचणीत ठेवले किंवा त्याच्यावरती काही गवळ टाकलं तर तिथं भुंगा लवकर तयार होतो आणि आपल्याला जर आपल्याकडची लाकडं किंवा जे मोठमोठी दांडगट झाडं जर व्यवस्थित ठेवायचे असतील, तोडलेल्या फांद्या जर व्यवस्थित ठेवायच्या असतील तर त्यांना जास्त अडचणीत टाकायचं नाही। जिथं हवा लागल, जिथं मोकळं वातावरण आहे त्या ठिकाणीच ते लाकडं मोठमोठी ठेवायचे, म्हणजे तिथं कीड लागत नाही, सडत नाही, उधळी लागत नाही। या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे। थोडक्यात आपल्याला जर वस्तू जर कायमस्वरूपी वापरायची असेल तर तिची काळजी आपण घेतली पाहिजे। जसं आता आमचे लाकडं मी तुम्हाला जसं बोललो या लाकडांना कमीत कमी 15 ते 20 वर्ष झालेली आहे, तरी अजून ही लाकडं तशीच आहेत। आता आम्ही हे सगळं जुनं मटेरियल वापरलं असं मी तुम्हाला काल सांगितलं का सगळ्या जुन्या मटेरियलमध्ये हे काम चालू आहे आणि कमी खर्चात हे काम झालेलं आहे। आता बघा जिथं मला वाटतं की इथं लाकूड सर्कल तिथं तारीनं आता फिट करू राहिलं, म्हणजे एकदा काही फिट झालं हे कायमस्वरूपी झालं मग ते सरकणार नाही काहीच नाही। आता एकसारखं जरी नाही आहे दिसायला तरी काहीच हरकत नाही, कारण आपल्याला त्याच्यावरती फक्त ड्रिपच्या नळ्या ठेवायच्या आहे आणि ड्रिपच्या नळ्या किंवा आपला जे आडगळीचं सामान जे ठेवायचं आहे त्याच्यामुळं त्याला थोडं वाकडं तिकडं खालवर जरी माळा झाला तरी चालतो। पूर्वीचे लोक आपण पण पाहिलं आहे, पूर्वी घरामध्ये किंवा एखाद्या शेडमध्ये जे गवऱ्या राहायच्या, गवऱ्या किंवा सरपण
ते माळ्यावरती ठेवायचे, कारण ते खाली ठेवत नव्हते. कारण ज्यावेळेस घरामध्ये गावऱ्या बिवऱ्या खाली ठेवायचे त्यावेळेस तिथं खूप अडचण तयार व्हायची. घरामध्ये चुनी, साप, नाग या गोष्टी घरामध्ये ते गवऱ्यांमध्ये जाऊन बसायच्या. व त्यामुळे लोक आहे ना, सरपण असेल, गवऱ्या असेल ते माळ्यावरती ठेवायचे, म्हणजे खालून आपलं लक्ष जाईल, आपल्याला दिसल आणि त्याच्यापासून धोका निर्माण नाही होणार. माळ्याचा जो उपयोग आहे हा उपयोग पूर्वीपासून लोक करत आलेले आहे. आणि आजही आपले जे शेतकरी लोक आहेत, काही शेतकरी बांधव आहेत, ते माळा हा शेतीच्या कामासाठी खूप महत्त्वाचा मानतात आणि त्याचा उपयोग करते. आजही जर आपण पाहिलं, जे तंबाट्याचे, वालूचे बांबू आहेत, ते बांबू शेतकरी जास्त करून खाली टाकत नाही जमिनीवरती. जे झाडं आहेत त्या झाडांवरती जर ज्या ठिकाणी 2 फांद्या एकदम व्यवस्थित लागलेल्या आहेत झाडाला, त्या झाडावरती ते बांबू ठेवत आहे. कारण ते बांबू ठेवल्यावरती त्याला भुंगा लागत नाही किंवा ते खराब होत नाही, पाणी लागत नाही आणि मग जास्त दिवस ते बांबू टिकत आहे. भरपूर शेतकऱ्यांकडं 10-10, 15-15 वर्ष ते बांबू वापरत आणते आहे. कारण ते त्यांचं ठेवण्याचं जे काम आहे ते खूप चांगलं असतं. बांबू ठेवण्याचं काम व्यवस्थित राहत आहे. आपल्याकडचे बांबू जर आपण जमिनीवरती ठेवले तर दुसऱ्या वर्षीच ते वापरात सुद्धा येते नाही, इतकी त्यांची बेकार हालत होऊन जाते. कारण त्याला उदय लागते आणि ती उदय बांबू खाऊन टाकते. त्यामुळं माळा हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा राहतोय. तर बघा, आता आपण जो माळा बनवला आहे तो एकदम कमी खर्च झाला, जसं मी तुम्हाला काल पण बोललो आहे, आज पण सांगतोय. कारण शेतकऱ्याचे ना जास्तीत जास्त पैसे एक तर त्याने घेतलेलं जे मटेरियल आहेत ते जर नीट नाही सांभाळलं तर त्याच्यामध्ये जातात, किंवा ते सांभाळण्यासाठी जास्तीचा खर्च केल्यामुळे ते पण पैसे जातात. म्हणजे एखादी आपण वस्तू घेतलेली आहे आणि तिला आणखीन व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण काय आधीचा खर्च करतो. थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर आमचं ड्रिपचं साहित्य. आता आमचं ड्रिपचं साहित्य 1,30,000 समजा, आणि जर आम्हाला त्याला व्यवस्थित ठेवायला किंवा सांभाळायला जर आम्हाला जर त्याला 30,000-40,000 जर माळा तयार करायला लागला तर मग काय परवडत नाही आहे. त्याच्यासाठीच आता हा जो माळा आहे हा माळा आपण कमी खर्चात केलेला आहे. जो पोल होता तोही पोल जुन्या पडवीचा ब्रेक झालेला, म्हणजे त्याला क्रॅक गेला होता तो पोल आहेत. लाकडं आहेत ते पण जुनी आहेत. आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाचं जे मजूर लागणं होतं तिकडं काम करायला, ते आपण घरच्या घरी काम केलेलं आहे. तर मित्रांनो, हे असं आपण जर काम केलं किंवा अशा पद्धतीत जर आपल्या वस्तू ठेवण्यासाठी माळा तयार केला, जसा मी आता केलेला आहे, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माळ्यावरती ड्रीप किती बसतोय आणि आम्ही कसं ठेवतो हे पण आपल्याला बघायला भेटणार आहेत. ते पण तुम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा. तुमच्या लक्षात येऊन जाईल की आता हा जो आपण केलेला आहे माळा तयार, हा कमीत कमी फक्त 10 फूट लांबीचा आहे आणि 4-4.5 फूट रुंदीचा माळा तयार झालेला आहे. लाकडं त्याला काही जास्त नाही लागेल. आडवी जर लाकडं पाहिजे तुम्ही, जर पडदीवर जागा धरली ते 1, 2, 3, 4, 5 लाकडं आडवे आहेत आणि उभे जास्तीत जास्त 4-5 लाकडं आहेत. म्हणजे एवढ्या लाकडांमध्ये आणि जास्तीत जास्त 3 खांब धरायचे आपण. पडदीचा जर खांब सोडला इकडनं 3 आणि तिकडनं 3 असे 6 खांब, एवढ्यांमध्ये आपला हा माळा तयार झालेला आहे. मित्रांनो, आपणही असंच काहीतरी डोकं लावून किंवा असंच काहीतरी आयडियाज आपल्या डोक्यात येत असेल तर असंच आपण माळे तयार करून आपल्या शेतीतलं साहित्य ठेवायला जागा करा. आणि आपला जो खर्च वाया जातो आहे दरवर्षी काही मटेरियल घेण्यामध्ये, तो जाणार नाही आणि आपले त्याच्या मागं 4 पैसे वाचतील. हा एकच उद्देश ह्या व्हिडिओ बनवण्यामागं आहे. आणि उद्याचा व्हिडिओ बघा तुम्ही, आपण जे ड्रीप आहेत ते कसं ठेवतो आहे. तर चॅनलला आपण नवीन आहेत, जसं मी नेहमीप्रमाणे सांगतो आहे, व्हिडिओ पहिल्यांदा बघतायत तर सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला पुढचे व्हिडिओ बघायला
मिळत जातील.